3-3.5 इंचीचा हात कटिंग करताना फिटिंगच्या बाजूने कपडा उरतच नाही. चला तर मग याची कटिंग कशी करायची ते बघूया. सर्वात आधी पट्टीने लाईन आखून घेऊया. हाताची तयार उंची आहे 3.5 इंच. त्यात 1 इंच शिलाई घेऊया. पुढे पण उंची टाकून सरळ लाईन आखून घेऊया. त्यानंतर मुंडाखोली मोजून हाताची रुंदी काढूयात. 9.5 इंच आहे. अर्धा इंच शोल्डर शिलाई कमी करून हात रुंदी 9 इंच घ्यायची. पट्टीने उभी लाईन आखून घेऊया. दंडगीर आहे 11 इंच. 11च्या निम्मे 5.5 इंच घेऊन त्यात 2 इंच शिलाई घ्यायची. कॅफ नेहमी 3-3.5 इंच घेतो. इथे मी 3.5 इंच घेते. उंची एवढीच कॅफ घेतल्यामुळे बाही स्टिच केल्यावर या भागाला कपडाच उरणार नाही. तर या बाहीची कटिंग कशी करायची ते सांगते. इथे शिलाई 2 इंच खुणा करून आखून घेऊया. इथून 2 इंच सरळ घेऊन हाताचे दोन्ही शेप आखून घ्यायचे. नेहमीप्रमाणे शेप आखून घेतला. इथे मी दंडगीरच्या खाली 1.5 इंच घेते. तुम्ही 1, 2, 2.5 जेवढा कपडा शिल्लक पाहिजे तेवढा घेऊ शकता. पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. इथे दंडगीरचं माप तिरपं टाकायचं. 5.5 + 2 इंच शिलाई. ही लाईन तिरपी आखून घ्यायची आणि शिलाईचं आखून घ्यायचं. अशा प्रकारे हाताचं कटिंग करायचं आहे. आता हा स्टिच केल्यावर उंचीला 3.5 इंच आणि फिटिंगच्या बाजूने 1.5 इंच शिल्लक राहील. हात कट करून घेऊया. पहिला वरचा शेप कट करायचा आणि मग पेपर उघडून आतील शेप कट करायचा. कमी उंची असेल तेव्हा या पद्धतीने हाताचं कटिंग करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.